अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, शुक्रवार खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। खरं तर शुक्रवारी केलेल्या उपायांनी आपला शुक्र ग्रह जो आहे तो देखील मजबूत होतो आणि सगळ्यांनाच माहिती असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, अगदी तुमच्या तोंडपाठ झालं असेल की शुक्रवारी केलेल्या उपायांनी आपला शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत बनतो आणि आपला शुक्र मजबूत असेल, आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही भौतिक सुखाची, कुठल्याही पैशा संदर्भातील सुखाची कधीच कमतरता भासत नाही। ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यामध्ये मालामाल बनत जातो। याच शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त एक शुक्रवार हा उपाय करायचा आहे। शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे। पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं प्रत्येक काम घडेल। ज्या ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील, घरातील विघ्न संपून जातील, घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी कमी होत जाईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, मुलांना, पतीला, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल, माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैशांचा ओघ वाढत राहील आणि आलेला पैसा हा नेहमी स्थिर राहील। बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट मेहनत करून पैसा येतो पण तो स्थिर नसतो, सतत आजारपण असेल किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पैसा निघून जातो। शुक्रवारी केलेल्या या उपायाने तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि पैसा टिकणं खूप महत्त्वाचं आहे। तसंच बऱ्याच वेळा आपण कमेंट्स करतो, बऱ्याच वेळा आपण सांगतो बघा की ताई आम्ही खूप मेहनत करतोय, घरामध्ये 4-5 व्यक्ती सगळे कमावतोय, आमचं फक्त एक साधं घर बांधण्याची इच्छा आहे किंवा आम्हाला जागा खरेदी करायची आहे, एक छोटंसं एक स्वप्न आहे, फ्लॅट घ्यायचं आहे, पण ते पण स्वप्न आमचं पूर्ण होत नाही। असं का घडतं बघा? जेव्हा खूप कष्टाने मेहनत करतो पण तरी पण इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही, कारण तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही आणि नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा कष्टांना, मेहनतीला नशिबाची साथ असते ना तेव्हाच इच्छित मनोकामना पूर्ण होते। आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक कामाला, कष्टाला नशिबाची साथ मिळत जाईल, ज्यामुळे तुमची सगळ्या अडलेल्या ज्या इच्छा असतील किंवा इच्छित मनोकामना जी असेल ती पूर्ण होत जाईल। आता जास्त वेळ न घेता कुठला उपाय आहे, शुक्रवारी दिव्यात कुठली वस्तू घालायची आहे, हे सगळंच पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता। व्हिडिओ जर लेट तुमच्यापर्यंत पोहोचला, पुढचा शुक्रवार जो येईल त्या शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल। मात्र हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती आपल्याला सायंकाळी 6:30 ते 7:30 याच दरम्यान करायची आहे, जिला आपण सांज वेळ किंवा लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो। या वेळात साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि हा उपाय केल्याने उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि या दिवशी जर माता लक्ष्मी या सेवेने तुमच्या घरामध्ये आली तर लक्षात घ्या, आयुष्यभर ही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर होते। आता काय उपाय करायचा आहे बघा, शुक्रवारी 6:30 ते 7:30 दरम्यान आपल्याला सगळ्यात अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे। तुम्ही सांगाल की ताई आम्ही सकाळपासून जो दिवा लावलेला आहे तोच दिवा लावायचा की वेगळा दिवा लावायचा? हा उपाय शुक्रवारचा आहे, थोडासा वेगळा आहे, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे, त्यामुळे हा दिवा वेगळा लागणार आहे आणि तो आपल्याला कणकेचा बनवून घ्यायचा आहे। कणकेचा जो दिवा आहे तो सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो, त्यामुळे या उपायासाठी आपल्याला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे। रेग्युलर जो दिवा लावताय तोही लावा आणि त्यानंतर एक मूठभर कणिक, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि ते मळून तुम्हाला त्याचा एक दिवा बनवायचा आहे। हा दिवा चौमुखी बनवायचा आहे, म्हणजे त्याला 4 मुख करायचे आहेत आणि याच्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत।
शक्यतो जी वात तुम्ही या दिव्यामध्ये घालाल ती लाल रंगाची किंवा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो त्याची वात घालायची आहे. ठीक आहे. यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे. जर तिळीचं तेल असेल तर अत्यंत उत्तम. ठीक आहे. नसेल तर जे पूजेसाठी तेल वापरतात ते वापरलं तरीही चालेल. हे सर्व करून झालं की त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे. जी पूजेसाठी आपण हळद वापरतो ही एक चिमूटभर या दिव्यामध्ये हळद घालायची आहे. हा दिवा जो आहे तो आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्यांच्याच समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं ते एक छोटीशी वाटी घ्यायची. आपल्या घरामध्ये जी कुठली वाटी असेल ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 7 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, ज्याला इलायची किंवा वेलदोडा असं देखील आपण म्हणतो. ह्या वेलच्या किंवा इलायच्या तुम्हाला बरोबर मोजून 7 घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता काय करायचं थोडंसं अत्तर घ्यायचं. हिना अत्तर घ्या, कुठलं पण तुमच्या घरामध्ये असेल, चमेली मोगरा जे अत्तर असेल ते अत्तर घ्यायचं आणि ते थोडंसं इथे स्प्रेड करायचं. इथे ते अत्तर चोळून घ्यायचं. बघा आपल्या हाताचा हा जो उंचवटा आहे अंगठ्याच्या बाजूचा हा उंचवटा खरं तर शुक्राचा कारक मानला जातो आणि इथे केलेल्या उपायांनी आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. आणि सगळ्यांनाच माहिती असेल मग अशीच सांगितलं की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो, त्याच्या आयुष्यामध्ये तो मालामाल बनतो. ठीक आहे. आपल्याला इथे थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे. अत्तर स्प्रेड करून झालं की जे आपण जे आपण हिरवा वेलदोडा घेतलेला आहे तो हिरवा वेलदोडा याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती चिमूटभर हळद अशी स्प्रेड करायची आहे. एक चिमूटभर हळद त्या हिरव्या वेलदोड्यावरती अर्पण करायची आहे. दुसरा आपला हात जो आहे डावा हात तो असा या अंगठ्यावरती पकडायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. इच्छित मनोकामना व्यक्त करायची, माता लक्ष्मीला पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर हा हिरवा वेलदोडा आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा, म्हणजे चरणांना तिच्या लावायचा आणि तो दिव्यामध्ये घालायचा. ठीक आहे. माता लक्ष्मीच्या प्रतिमेला टच म्हणजे स्पर्श करायचा आणि त्यानंतर तो वेलदोडा दिव्यामध्ये घालायचा. पुन्हा सेकंड टाइम दुसरा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा इथे अत्तर स्प्रेड करायचं, याच्यावरती तो वेलदोडा ठेवून द्यायचा, थोडीशी हळद अर्पण करायची, पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं, माता लक्ष्मीच्या चरणांना लावून पुन्हा ते दिव्यामध्ये अर्पण करायचं. असे 7 हिरवे वेलदोडे जे घेतलेले आहेत तर प्रत्येक वेळी सेम याच पद्धतीने करत ते वेलदोडे जे आहेत ते आपल्याला दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत. बघा वेलदोडा जो बुध ग्रहाशी निगडीत आहे, जो शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि जो गुरु ग्रहाशीही निगडीत आहे. जेव्हा हे तीनही ग्रह तुमचे स्थिर असतात तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्यांची भरभरून प्राप्ती असते. त्याचबरोबर बघा हिरवा वेलदोडा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आणि तिला प्रसन्न करणार आहे, ज्याच्या उपायाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. तर हळद जिलाही आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो आणि जिला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपण आवश्यक प्रत्येक उपायामध्ये वापरतो. जेव्हा तुम्ही त्या वेलदोड्यावरती हळद घालाल आणि या शुक्राच्या उंचवट्यावरती तो अभिमंत्रित करून त्या माता लक्ष्मीच्या चरणांना लावून जेव्हा त्या दिव्यामध्ये अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्यावरती भगवान श्री विष्णूंचीही कृपा प्राप्त होईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल, तुमची जी काही इच्छा असेल, जी काही सेवा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच तुमची किती कठीण असणारी इच्छाही पूर्ण होईल. ठीक आहे. हे सर्व वेलदोडे त्या दिव्यामध्ये घालून झाले. दिवसभर हा दिवा पेटताच ठेवायचा, विझू द्यायचा नाही. रात्रभर हा दिवा पेटताच ठेवायचा, शक्यतो विझू द्यायचा नाही. 6:30 ते 7:30च्या दरम्यान ही सेवा करणार आहोत. मात्र 9 ते 9:30च्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, हे जे 7 वेलदोडे आहेत हे आपल्याला त्या तेलातून बाहेर काढायचे. त्या तेलात किंवा तुपात जे अर्पण केलेले वेलदोडे आपण आहेत हे 7 वेलदोडे बाहेर काढायचे आहेत. यातील 4 वेलदोडे जे आहेत ते घराच्या 4 कोपऱ्यांना तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आपल्या घराच्या आतील जे 4 कोपरे, ज्या 4 दिशा आहेत त्या 4 कोपऱ्यांना ठेवून द्यायचे आहेत. 5वा वेलदोडा जो आहे हा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे. आपण जिथे सोनं, नाणं, पैसा, अडका ठेवतो तर तिथे तुम्हाला 5वा वेलदोडा ठेवून द्यायचा आहे. आणि जे 2 वेलदोडे शिल्लक राहतील तर हे 2 वेलदोडे तुम्हाला कापरासोबत प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याचा धूर करून संपूर्ण घरभर हा धूर तुम्हाला असा पसरवायचा आहे. पसरवत असताना पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. हा उपाय केल्याने बघा
जेव्हा तुम्ही हे शुक्रवारच्या दिवशी अभिमंत्रित कराल 2-3 तास जेव्हा ते दिव्यामध्ये ठेवाल, त्यानंतर जेव्हा तुम्ही 4 दिशांना हे 4 वेलदोडे टाकाल, तेव्हा लक्षात घ्या चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. कारण लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा वेलदोडा अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा 4 दिशाने अभिमंत्रित केलेले वेलदोडे जेव्हा तुम्ही या 4 कोपऱ्यांना ठेवाल, तेव्हा 4ही कोपऱ्यांमध्ये असलेली अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल आणि त्या ठिकाणी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जागृत राहील. ज्याला म्हणतो की चहू बाजूनी पैसा येतोय. बऱ्याच वेळा म्हणतो ना की तो शेजारचा व्यक्ती किती नशीबवान, त्याच्या घरामध्ये चहू बाजूनी 4 बाजूनी त्याच्याकडे नेहमी पैसा येत असतो. कुठलंही काम घेतलं की त्याला यश मिळत असतं. त्याच्या घरात लक्ष्मी खूप प्रसन्न असते. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्याही घरात लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्याही घरात 4ही दिशांनी पैसा येईल. तिजोरीमध्ये ठेवलेला जो वेलदोडा आहे तो तुमच्या तिजोरीची आवक वाढवत राहील. तिजोरीतील जे धनसंपत्ती आहे त्यामध्ये वृद्धी करेल आणि जे 2 वेलदोडे तुम्ही जाळाल त्याच्या सुगंधाने, त्याच्या वासाने माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, बाधा, एडापिडा यांचाही यांचाही नाश होईल. वाईट शक्ती जी असेल ती तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे जो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर आजचा हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.